आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मेरा युवा भारत महाराष्ट्र गोवा तर्फे मी अमित गुंडे स्टेट डायरेक्टर आपला सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो। तर या पत्रकार परिषदेचे जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे माय भारत बजेट क्विज 2026 या कार्यक्रमाची आपल्याला माहिती देणे। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे मेरा युवा भारत या ऑटोनॉमस बॉडीच्या मार्फत माय भारत बजेट क्विज 2026 मुंबई झोन चे भव्य अंतिम फेरीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि पुदुचेरी येथील एकूण 911 सहभागी व्यक्ती या ठिकाणी मुंबईमध्ये प्रत्यक्ष येऊन कार्यक्रमाला उपस्थित दर्शवणार आहे। ही 2 दिवसीय अंतिम फेरी 12 आणि 13 एप्रिल रोजी डी.वाय. पाटील विद्यापीठ नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये देशभरातून एक बहुपत्री स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आयोजन करण्यात आली होती आणि त्यातून युवकांनी भाग घेतला आणि आपली जी निवड आहे या ठिकाणी सार्थक ठरवलेली आहे। या 2 दिवसांच्या विचारमंथन सत्रामध्ये शिक्षण तज्ञ, उद्योग क्षेत्र, कृषी या विषयातील तज्ञ उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय अर्थसंकल्प 2026 शी निगडीत विषयांवर ते चर्चा देखील करणार आहेत। देशभरातील 17 ठिकाणांमध्ये एकूण 15,000 युवक जे आहेत ते या संवादामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे हा उपक्रम अमृत पिढीच्या त्या भावनेचे प्रतीक आहे जी केवळ देशाचा वारसा स्वीकारत नाही तर त्यांचे भविष्य घडवत आहे। म्हणजे 2047 जे आपलं ध्येय आहे इंडिया विकसित भारत, तर त्या स्वप्नाच्या उद्दिष्टासाठी टाकलेले हे पाऊल आहे। हा उपक्रम 2 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय मंत्री माननीय श्री मनसुख मांडविया सर, माननीय मंत्री युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी उद्देश केला होता की उद्देशून संबोधनामध्ये सांगितलेलं होतं की विकसित भारत यंग लीडर डायलॉग जो माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये भारत मंडपम दिल्ली येथे झालेला होता, तर त्या ठिकाणी पॉलिसी डिस्कशन्स बऱ्याच गोष्टींवर झाले होते आणि त्यातील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलेलं होतं। म्हणून युवकांचं या बजेट प्रती असलेलं जे दायित्व आहे आणि त्यातनं जी माहिती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, हे युथ ड्रिव्हन बजेट म्हणून जे काही ही गोष्ट संकल्पना राबवलेली होती, तर त्याच्या अजून प्रचार प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता। तर ह्यामध्ये हे जे आपले 15,000 लोक भारतभरामध्ये निवड झालेले आहेत, तर त्याच्यासाठी एक चाचणी प्रक्रिया राबवलेली होती। तर सर्वप्रथम माय भारत पोर्टलवर जवळपास 12 लाख युवकांनी क्विजच्या माध्यमातून आपला प्रतिसाद नोंदवला। त्यामध्ये क्वेश्चन आन्सर होते, त्या क्वेश्चन आन्सर मधून जवळपास 1.5 लाख लोकांची निवड एसे रायटिंग साठी करण्यात आली होती। त्यातील 47,000 युवकांनी आपले जे निबंध आहेत ते सबमिट केले होते पोर्टलवर। त्या एसेंचं चेकिंगचं काम जे आहे ते 30 केंद्रीय भारतभरामधील 30 केंद्रीय विद्यापीठातील प्राध्यापकांनी केलं आणि त्यातील टॉपचे 15,000 युवक जे आहेत ते पंतप्रधानांबरोबरच्या संवादासाठी त्यांची निवड करण्यात आली। तर मुंबईतील या अंतिम फेरीमध्ये सहभागी युवक विकसित कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी कल्याण बळकटीकरण तसेच मानवी संसाधन, शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या विषयावर देखील चर्चा जी आहे ते आपल्या पुढे नेतील। कार्यक्रमाचे नियोजन अर्थपूर्ण, सखोल त्याचप्रमाणे अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी 12 एप्रिल रोजी सहभागींचे आगमन आणि नोंदणी होणार आहे। त्याचप्रमाणे 12 तारखेला दुपारी महिला युवा संसदेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे 13 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभ माननीय पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी माय भारत सत्र आणि 2 तज्ञ पॅनेल चर्चांचे आयोजन करण्यात आलेले आहे। नारी शक्ती विकसित भारत की आवाज या विषयावर आधारित युवा संसद या कार्यक्रमाचा विशेष भाग असेल। या चर्चामध्ये सहभागी महिला आरक्षण विधेयकावर संसदीय पद्धतीने चर्चा करून आपलं मत जे आहे ते नोंदवणार आहेत। महिला सभापतींच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडेल आणि सर्वात शेवटी एक ठराव संमत करून
नारी शक्तीचा सामूहिक आवाज जो आहे तो आपल्याला देशभरामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवला जाणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी माननीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीकर यांच्या उपस्थितीमध्ये दर रविवारी संडे ऑन सायकल हा इव्हेंट देखील आयोजन केला जातो. तर याच कार्यक्रमातील जे सहभागी आहेत ते 12 एप्रिलच्या संध्याकाळी संडे ऑन सायकल हा उपक्रम डी.वाय. पाटील स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहाय्याने, स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहाय्याने हा कार्यक्रम देखील होणार आहे. हा सायकल उपक्रम हरित विकसित भारत संकल्पनेच्या आपल्या धारणेला अधोरेखित करतो. त्याचप्रमाणे 13 एप्रिल 2026 रोजी 911 जे आपले सहभागी आहेत तो केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध क्षेत्रांवर सखोल चर्चा करतील. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांसह हा संवाद होणार आहे. त्याचप्रमाणे युवकांना त्यांच्या कल्पना, अपेक्षा आणि धोरणात्मक सूचना थेट सर्वात महत्वाचं जे डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या मार्फत प्रयत्न होणार आहे. माय भारत बजेट क्विज 2026 ची ही अंतिम फेरी युवकांच्या सामर्थ्याचा उत्सव आहे. महाराष्ट्र, गोवा आणि पुदुचेरी येथील युवक जेव्हा मुंबईत एकत्र येतात तेव्हा ते फक्त सहभागी होत नाहीत तर अमृत पिढीचा उत्साह, जागरूकता आणि दृढ निश्चय दर्शवतात, जो भारताच्या विकसित भारत ॲट 2047 या ध्येयाच्या दिशेने वाटचालीचं एक महत्वाचं पाऊल ठरेल. ऍक्च्युली कार्यक्रमाचा जो मुख्य हेतू होता, ह्या वर्षीचं जे बजेट झालेलं आहे युथ ड्रिव्हन बजेट म्हणून हे केलं होतं, म्हणजे त्याचा एक महत्वाचा भाग होता. तर ते युथ ड्रिव्हन बजेट असल्यामुळे बजेट बाबतची जी जास्तीत जास्त माहिती युवकांपर्यंत पोहोचवण्याचा या क्विजच्या माध्यमातून प्रयत्न होता. त्यामुळेच 12 लाख युवकांनी स्वतःहून या पोर्टलवर जाऊन रजिस्टर करून त्यामधलं क्विज दिलं होतं. तर हा कार्यक्रम भरपूर दिवसापासून नियोजित आहे, ऑलमोस्ट मोर दॅन 2.5 months. बोर्डाचं बोलताना तर ऍक्च्युली याच्यामध्ये एज लिमिट 15 to 29 आहे. त्याच्यामुळे खूप एज याच्यामध्ये खूप युथ पार्टिसिपेट करू शकतात अपार्ट फ्रॉम जे बोर्डातले म्हणून खूप जणांचा सहभाग झाला. किंवा या क्षेत्राबाबत जास्तीत जास्त जनजागृती व्हावी, त्यांनी या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यावा, देशाचा अर्थसंकल्प कशा प्रकारे बनला जातो, तर हेच क्वेश्चन जे आहेत ते क्विज मध्ये होते. त्या निमित्ताने युवकांनी ते पोर्टल व्हिजिट केलं, क्विज दिलं, त्याबाबतची थोडी जनजागृती होऊन जाते आणि लोकांचा सरकार करत असलेल्या कार्याप्रती त्याच्यामध्ये अवेअरनेस व्हावा, जनजागृती व्हावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.